पाय पकडून मी माफी मागेन, पण कुठल्या गोष्टीची माफी मागायची ते तरी सांगा. त्या गोष्टीची माफी की मी लग्न करून त्यांच्याकडे गेली तेव्हा दुसऱ्या सकाळी त्यांनी मला समजावलं की आजपासून हेच तुझं घर आहे आणि हेच तुझे आई वडील आणि हा पती तुझा देवता. आणि मी मान्य पण केलं. किंवा मग या गोष्टीची की जेव्हा केव्हा भाजीत किंवा डाळीत मीठ कमी पडायचं तेव्हा ते मला ओरडायचे आणि मी गपचूप ऐकून घ्यायचे. माझी चूक स्वीकार करून हा प्रयत्न करत होते की ती पुन्हा नाही होणार. की या गोष्टीची माफी मागू की जेव्हा त्यांना लागलं होतं तेव्हा 2.5 महिने त्यांना मी आधार दिला होता. त्यांना कुठे कुठे नाही घेऊन गेली मी. की या गोष्टीची की जेव्हा माझे पती दारू पिऊन यायचे, मला मारायचे आणि मी गपचूप सहन करायची. की ह्या गोष्टीची माफी मागू. पहिल्यांदा सगळ्यांना खाऊ घालायचे आणि मग मी जेवायचे, कारण मला वाटत होतं की सगळ्यांचं पोट भरलं की मग मी जेवेन. कोणत्या कोणत्या गोष्टीची माफी मागू मी सांगा तुम्ही. पाय पकडून माफी मागेन मी. सांगा. सांगा नरोत्तमजी, कोणत्या गोष्टीची माफी मागायची? हा जोशीजी, आम्ही पण माफी मागतो, मात्र तुमच्या आईला पण घेऊन या. त्यांच्या समोर माफी मागितली जाईल आणि फक्त तुमच्याच आई समोर का, सगळ्या बायकांना गोळा करून आणा. त्या सगळ्यांसमोर माफी मागितली जाईल, कारण प्रत्येक महिला बघू शकल का जर या बाबींसाठी माफी मागून सरल्याची गुन्हेगार आहे तर प्रत्येक महिला गुन्हेगार आहे. आणि आज नाही तर उद्या सगळ्यांना माफी मागायला लागल. नरोत्तम जोशीजी, सरलांनी जे सांगितलं ते तिच्या सासू सासऱ्यांना विचाराच, पण त्या संग हे बी विचारा की त्या चाळीची म्हातारी बाई डलिया आजी पण येणार माफी मागायला. हा, आणि म्या बी येणार सरलाच्या सासू सासऱ्यांची माफी मागायला. अनम्या बी आणि मी बी येणार माफी मागायला. आणि मी तर येणारच. मी येणार. अरे काय सकाळी सर्कसचं आयोजन केलेलं आहे मूर्खांनो. हे काय नाटक चालवलंय? नाटक नाहीये जोशीजी. जेव्हा माफी मागणारा माफी देणाऱ्यापेक्षा जास्त योग्य असतो ना, तेव्हा 2च गोष्टी होतात. मनात एकतर संवेदना निर्माण होतात, नाहीतर क्रोध. जाऊन सांगा त्यांना सरलाच्या पतीचा दुसरा विवाह करा. आम्ही पण पाहू आम्हाला काय करायचंय. तू करणार, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव भीमराव, या सरलाचं आयुष्य जर का उद्ध्वस्त झालं तर त्याला जबाबदार तू आणि तुझी पत्नी रमाबाई असेल. समजलं? मला वाटतंय रमा आणि भीम सरलाचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यावर तू आयुष्यभर असंच धीर देणारे लांब लचक भाषण देत राहा.
आणि ही सगळी टाळ्या वाजवत राहणार जसं आज वाजवत होते. नाही, सरलाजींचं जीवन उद्ध्वस्त नाही होऊ देणार मी. काही ना काही मार्ग निघणार. या सगुणाबाई आणि जिजाबाई मिळून भीम आणि रामाच्या आयुष्यातला चिंताग्रस्त करतायत. मला निर्णयात्मक गोष्ट करायलाच पाहिजे. ह्या लोकांचं नाटक असंच चालू राहणार. चला. रमा, तुम्ही सगळे पण लक्षपूर्वक ऐका की उद्या आपल्याला काय करायचंय. जिजाबाई, कुठं आहेस तू? जिजाबाई, बाहेर ये, मला तुझ्या संग बोलायचंय. रामजी, काय झालं? लय भारी वाटतंय रामजी. तुम्ही इथं जिजाबाईला हुडकत हायसा? हे बघा, निरर्थक बोलणं बंद करा. निरर्थक बोलणं? ठीक आहे, मग सरळ बोलते. जिजाबाई इथं नाहीये, ती गेली. काय? कुठे गेली ती? कुठं गेली हे सगळं सांगणं गरजेचं आहे. हो, गरजेचं आहे, कारण ती माझी पत्नी आहे आणि मला माहिती असायला पाहिजे की माझी पत्नी कुठं आहे. हा, आम्हाला बी माहित असायला पाहिजे, कारण त्या आमच्या आई आहेत. अच्छा, तर तुला विभागलेला भाऊ बालाच्या बायकोची चिंता आहे, या दूरच्या सरलाची चिंता आहे, आपल्या सासूची चिंता नाही. हे बघा वहिनी, प्रत्येक गोष्टीला ताणायची गरज नाही. एवढी वर्ष झाली तिच्या लग्नाला, तुम्ही लोकांनी कधी विचार केलाय? जिजाबाईचं बी एक माहेर हाय आणि तिला माहेरला पण जायला पाहिजे. विचार केलाय कधी? विचार काय करायचा? आम्ही कधी अडवलंय का? अडवलं नाही, अडकवलं होतं या घरात. बायका सुखासुखी माहेरी तवा जातात जेव्हा सासरी तिला चांगलं ठेवलं जाईल आणि आनंदाने जगायला लागेल. पण इथं तर तिला दररोज छळच मिळाला होता. मग कुठलं तोंड घेऊन ती माहेरला जाती? पण मी तिला सांगितलं, ही लोक अशीच राहणार, तू जीव पण दे तरी ती तुला नाही समजणार. म्हणून थोड्या शांतीसाठी पाठवलं तिला माहेरी. काय? आणि ते न सांगता निघून गेली. तिला एकदा पण असं नाही वाटलं की मला सांगून जावं? जेव्हा हित होती तेव्हा रोज आपले कष्ट ऐकवत होती ना तुम्हाला. मग तुम्ही काय केलं? म्हणणं सांगणं त्याला जातं जो ऐकतो, समजतो आणि समाधान काढतो. त्याला नाही जो प्रत्येक वेळी रमा भीम करत असतो. अच्छा, मग तिला हे पण सांगा की तिला शांती पाहिजे असेल ना, तर माहेरीच राहावं, इथं यायची गरज नाहीये. आणि कुणाला जिजाबाईचं माहेरी जाण्यानं काय अडचण, काय समस्या हाय तर सांगा. नाहीये. सर्व लोकांच्या वतीने मी तुम्हाला सांगतो
त्यांच्या माहेरी जाण्याने कोणालाही काहीही अडचण नाही. भीम, तू कवा सुधारणार रे? पूर्ण घराच्या वतीने बोलणं, ऐकणं, निर्णय घेणं कवा बंद करशील? मामी, जबाबदारी घेण्यानं व्यक्ती जबाबदार होतो. राहू दे रमा. तुम्ही ही कामं नाही करायची. पाहिजे तर माझे सगळे दागिने विकून टाका. आयुष्यभर मी तुम्हाला सुभेदारावानी बघितलं हाय. आता मजुरी करताना नाही बघू शकत. इतके दिवस झाले तुम्ही कामाला का नाही जात? मी काही बघतोय. काय बघतोय याचा अर्थ काय? काय बघणार आहे तुम्ही? इथं बसून पोराचा खेळ बघणार, त्याचा हिशोब करणार, भीम जिंकणार का हारणार, जिंकणार का हारणार, अशानं घर नाही चालत. काय झालं दादा? तुम्ही का रडताय? काय नाही, आठवण आली. भीमाबाई आणि जिजाबाईची एवढा फरक आहे ना त्या दोघीमध्ये. भीमाबाई घर जोडायचं काम करायची आणि जिजाबाई घर तोडायचं काम करत असते. आणि मी काहीच करू शकत नाहीये. लाचार आहे, हताश आहे. पण मीरा जर बघितलं तर काही सीमेपर्यंत जिजाबाईचा दोषी मी पण आहे. दोषी? पण का? मीरा, आजपर्यंत ही गोष्ट मी कोणालाच सांगितली नाही. आज मी तुला सांगतोय. जेव्हा जिजाबाई यांना माझा विवाह झाला होता त्याच रात्री मी जिजाबाईला सांगितलं होतं की आपल्याला बाळ होणार नाही. वाटत असेल तर मला गुन्हेगार मान, वाटत असेल तर मला माफ कर, पण एक गोष्ट सत्य आहे की आपलं मूल होणार नाही. काय? माणूस आहे, समजू शकतो. एक अविवाहित पत्नीवर काय परिणाम झाला असेल. लय जुनी रीत आहे की लग्नाच्या पहिल्या रात्री पती त्याच्या पत्नीला काही भेट देतो. पण तुम्ही तर मला काही द्यायच्या बदल्यात माझं सगळं काही हिरावून घेतलं. भीमला जीव लावला आहे ना, भीमच्या कलेला ओळखतो. मला तेव्हा पण भीमला शिकवावं वाटत होतं आणि आज पण भीमला शिकवावं वाटतंय. त्याच्या स्वप्नातच मी माझं स्वप्न बघतोय आणि मला पूर्ण विश्वास आहे की भीम माझं स्वप्न पूर्ण करणार. पण मीरा, खरी गोष्ट सांगू तर जिजाबाईचं जीवन असं असण्याचं कारण जसं मी आहे तसं ती स्वतः पण आहे. मी आयुष्यभर भीमरमा करत राहिलो आणि ती आपल्या हट्टावर आडून बसली. या सगळ्याने घराच्या शांतीला आग लावली. जिजाबाईला वाटत होतं की मी माझ्या मुलांसोबत नातं तोडून टाकावं, कुटुंबाला सोडून द्यावं. कसं होऊ शकते? चुकीचं आहे ना. म्हणून आज तिच्या सोबत जे होतंय त्याची जबाबदारी फक्त माझी नाही होत, तिची पण बनतीये.
हो दादा, जिजाबाईचा हाल आता जसं हाय त्याची जबाबदार ती स्वतः आहे. जर तिने प्रयत्न केला असता ना दादा, तर ती सख्खी आई तर कधीच बनू नसती शकली. पण हो, चांगली आई नक्कीच बनली असती. तुम्ही रडू नका. मला माहित आहे की जिजाबाईने आपल्या घराचं वातावरण इतकं खराब केलं आहे. वर्ण आपल्या वहिनीला बोलवून तिने हद्दच पार केली. पण तुम्ही काळजी करू नका. आजपर्यंत आपण प्रत्येक संकटाचा सामना हसत करत आलो आहे. या संकटाचा पण सामना आपण हसतच करूया. ती वेळ निघाली आता, तशीच ही वेळ पण निघून जाईल. आपण लढायचं अन पुढं पण जायचं. यावेळी तुम्ही समदे पुढं नाही जाणार. जिजाबाई जेव्हा परत येईल तेव्हा समदे हादरूल जाल. मग तुम्ही समदे गोल गोल फिरत राहाल. जनार्दन, एक चाय पाच. अरे हितेश भाऊ, चाय हातामध्ये घेऊन काय विचार करताय? जोखू जनार्दन, मी फक्त हा विचार करतोय की रमा, भीम आणि सगळे मिळून या सरलासाठी काय करणार आहे तेच बघायचंय. होय भाऊ, ह्याची वाट तर मी बी बघतोया की आज काय होईल. या बघा. ए फुलिया, थांब. हे दंडे बिंडे घेऊन कुठे निघाला? जोखू, तो बायकांना न्याय द्यायचा विषय हाय आणि म्या नक्कीच जाणार. अरे तू कुठे बी जायचं नाही. या भीम आणि रमानं तुझ्या डोक्यात काय बाय भरून टाकला आणि चालले मोठी विद्रोह करायला. कुणी काय बी भरला नाही माझ्या डोसक्यात. तेवढी बुद्धी मला बी हाय की बायकांच्या न्यायाचा विषय असला की त्यांना मला साथ द्यायला पाहिजे. म्या तर नक्कीच जाणार. अरे मी बघतोस तू कशी बरं जाते ते. चल चल घराच्या आतमध्ये. जोखू, आमच्या रस्त्यातनं बाजूला व्हा, कारण आज आम्ही कुणाच्या अडवण्यानं नाही थांबणार. चल भीम, चल रवा, सरका. अरे रे रे रे, शी शी शी, कसले पुरुष हायसा तुम्ही. पुरुषाच्या नावाला कलंक हायसा तुम्ही. बांगड्या घाला. घाला बांगड्या. ही रमा आणि भीम तुमच्या बायकांना विद्रोही बनवतील. उद्या जेवायला मागा, मग काठी मिळल काठी. विचार करा. भटजी, नवरी आलेली आहे, मंत्र सुरू करा. खूप वेळ दिला सरलाला. तिने माफी मागितली असती तर तिच्या आयुष्याचा सत्यानाश नसता झाला. गुरुजी, तुम्ही विधी सुरू करा.